शिंपी समाजाच्या पाठीशी राहण्याची मुश्रीफ यांची ग्वाही। गडिंग्लज इथं शिंपी समाजाच्या वतीनं मुश्रीफ यांचा सत्कार। समाजाच्या रोजगार वाढीसाठी प्रयत्नांची दिली ग्वाही। गडिंग्लज येथे समस्त शिंपी समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचा कृतज्ञपर सत्कार करण्यात आला। यावेळी समस्त शिंपी समाजाच्या सदैव पाठीशी राहू अशी ग्वाही त्यांनी दिली। गडिंग्लज शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला। यावेळी शिंपी समाजाच्या वतीने मंत्री हसन मुश्रीफ यांचा पुणेरी पगडी, वारकरी संप्रदायाचे प्रतीक असलेली वीणा तसेच विठ्ठल रुक्मिणी आणि संत शिरोमणी नामदेव महाराजांची मूर्ती देऊन भव्य सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की संत शिरोमणी नामदेव महाराज हे आध्यात्मिक मार्गदर्शक असून त्यांच्या विचारांचा वारकरी संप्रदायासह शिंपी समाजाच्या सांस्कृतिक जीवनावर मोठा प्रभाव आहे। गेल्या वर्षी स्थापन झालेल्या समस्त शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजातील बेरोजगारी दूर करून उद्योग व्यवसायातून रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाचे काउन्सिलर भारत कोळेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की 22 फेब्रुवारी 2026 रोजी नागपूर येथे आयोजित संत शिरोमणी नामदेव महाराज विश्व महासंमेलनासाठी गडिंग्लज व आजरा तालुक्यातील शिंपी समाजातील नागरिक सहभागी झाले होते। या कार्यक्रमासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सत्कार आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी भारत कोळेकर, तुकाराम खटावकर, अरुण खटावकर, किरण खटावकर, अरुण मुळे, सुप्रिया रेळेकर, प्रियंका औंदकर, सुनीता खटावकर, भारती मुळे, रुक्मिणी कोळेकर, राधिका काकडे, सुमन पिसे, लक्ष्मी पिसे, हर्षदा हवळ, संदीप कोळेकर, दत्ता हवळ, हेमंत हवळ, अरुण हवळ, आनंदा पिसे, संजय मिरजकर, अमित खटावकर, गजानन काकडे, मधुकर मुळे यांच्यासह शिंपी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।